हाय हॅलो वेलकम बॅक टू माय चॅनल. तर खूप दिवस झाले मला दाखवायचं होतं की मी देवपूजा कशी करते ते. तर मला आज योग आला का तर आज थोडंसं आहोंना सुट्टी आहे आणि जेवण पण उशिरा बनवायचं आहे. तर म्हटलं पहिल्यांदा आज देवपूजा करून घ्यावी आणि मग बाकीचं सगळं काम करावं. मी आंघोळ केल्यानंतर पहिल्यांदा आज देवपूजा करायला घेतली. घर वगैरे स्वच्छ झाडून घेतले आणि मग माझ्याकडे असं छोटंसं ताम्हण आहे ना, त्याच्यामध्ये मी पाणी घेते. मी पाणी आल्यावरती देवासाठी पाणी भरून ठेवते देव धुण्यासाठी रोज. तर त्याच्यामध्ये मी असे देव म्हणजे ताम्हणामध्ये ठेवते, पाणी टाकते त्याच्यामध्ये आणि पहिल्यांदा सगळं देवघर स्वच्छ करून घेते आणि देव सगळे स्वच्छ असे पाण्याने धुवून घेते. आणि मग मी देव पुसण्यासाठी एक रुमाल केलेला आहे. त्या रुमालाने मी सगळं काही देव स्वच्छ करून पुसून घेते. कधीतरीच मी पितांबरीने किंवा पंचामृताने देव साफ करते, नाहीतर रोज करत नाही. का तर त्यांची चमक अशी निघून जाते, त्याच्यामुळे मी रोज पितांबरीने वगैरे देव धुवत नाही. कधीतरीच महिन्यातून 2-3 वेळाच असं धुते. तर मला नंतर समजलं की मी व्हिडिओच ऑन केला नव्हता. मी देवघर स्वच्छ करताना डायरेक्ट इथे देव धुतानाच वगैरे शूट झालं. मी देवघरामध्ये हा आमचा कुलस्वामीचा असा नारळ ठेवलेला आहे कलशामध्ये. त्याची पण मी रोज पूजा करते. त्याच्यामध्ये पण स्वच्छ पाणी कलशामध्ये ठेवते आणि रुपये आणि सुपारी टाकून मी तो नारळ त्या कलशामध्ये ठेवते. कुलस्वामी म्हणून मी त्या कलशाची पूजा करते. पहिल्यांदा देवाचे सगळे स्वच्छ धुवून घेते, तिथले जागा वगैरे सगळे स्वच्छ करते आणि मग मी सगळ्यांना हळदी कुंकू वगैरे लावते. म्हणजे ज्या स्त्री देव आहेत त्यांना, म्हणजे लक्ष्मी, सरस्वती अशा देवींना मी कलशाच्या नारळाला हळदी कुंकू लावून घेते. आणि स्वामींना, गणपतीला, माझ्याकडे दगडूशेठचे फोटो पण आहे, त्याला सगळ्यांना मी माझ्याकडे गोपीचंद जो आहे तो गोपीचंद लावते मी. त्याच्यानंतर दिवा लावते. खरं तर देवपूजेच्या आधीच दिवा लावायला पाहिजे, पण माझ्या ते लक्षात राहत नाही आणि देवपूजा झाल्यानंतर, म्हणजे हळदी कुंकू लावल्यानंतरच मी दिवा लावून घेते. माझं देवाचं तेल पण वेगळं असतं. जे दुकानामध्ये तिळाचं तेल वगैरे मिळतं ना, लाकडी घाण्याच्या, ते मी देवासाठी तेल आणते तिळाचं. नंतर अगरबत्ती पण लावून घेते. आता ह्या अगरबत्त्या ना एकदम छान आहेत, त्यांचा सुगंध खूप छान आहे. या मी पुण्याच्या सिटीतून आणते. जर मी कधी सिटीमध्ये गेले तर नक्कीच ते शॉप दाखवेन. खूप छान ह्या अगरबत्त्या आहेत. देवाला रोज दिवा लावणं, अगरबत्ती लावलं ना की घराचं वातावरण एकदम प्रसन्न होतं आणि मनाला शांती पण भेटते. तर मला देवाला दिवा लावणे, अगरबत्ती लावणे हा माझा आवडतीचा रोजचं काम आहे. मला ते खूप आवडतं. देवपूजा करून झाल्यानंतर मला स्वयंपाक पण बनवायचा होता. आज मला भेंडीची भाजी बनवायची होती. तर भेंडी ही आधी मी चिरून घेतली, सगळी लसूण वगैरे पण ठेचून घेतला होता. सगळं कटिंग वगैरे करून आधी घेतलं आणि मग शूट करायला घेतलं. नाहीतर भेंडी कशी चिरत बसले की खूप उशीर होतो आणि मग काय दाखवायचं आणि काय नाही ते कळतच नाही. म्हणून मी पहिल्यांदा कटिंगचं वगैरे सगळं काम आधी करून ठेवते. जर काही सोपं असलं ना कटिंगचं काम तरच मी व्हिडिओमध्ये दाखवते. जर खूप किचकट असलं, खूप वेळ लागत असेल तर मी कटिंगचं काम पहिल्यांदा करून घेते आणि मग व्हिडिओमध्ये दाखवते. तर मी तेलामध्ये लसूण, जिरे, मोहरी पहिल्यांदा फ्राय करून घेतले. त्याच्यानंतर मी टमॅटो टाकला त्याच्यामध्ये. भेंडीच्या भाजीत टमॅटो टाकला ना की भेंडीला तार कमी सुटते. का तर जेवढं तुम्ही आंबट पदार्थ टाकण्याचा भेंडीमध्ये प्रयत्न करत असाल ना तर ते भेंडीला तार निघत नाहीत. नाहीतर पहिल्यांदा भेंडी तेलामध्ये भाजून घ्यायची आणि मग त्याची भाजी करायची. असं केलं ना तर भेंडीला तार येत नाही. नाहीतर भेंडीला तार येणे, मग ती टिफिनमध्ये पण अशी जरा लिबलिबीत लागते, मग ती नाही आवडत खायला. त्याच्यामुळे मी आज टमॅटो टाकूनच करते. एरवी मी भेंडी तेलामध्ये फ्राय करते, पण आज आहोंना सुट्टी आहे आणि ते घरीच आहेत. त्याच्यामुळे मी आज भेंडीमध्ये छान टमॅटो टाकून भेंडीची भाजी तयार करत होते. तर सगळं भेंडीसोबत तेलामध्ये छान असं फ्राय करून घेतलं. त्याच्यामध्ये मी आज हिरवी मिरची टाकली होती. मोठ्या मोठ्या हिरव्या मिरच्या होत्या, पण भेंडीच्या हिरव्यापणामुळे त्या मिरच्या दिसल्या नाहीत. पण मी याच्यामध्ये आज हिरवी मिरची टाकली होती. त्याच्यानंतर कूट टाकला
झाकण दिलं ना, भेंडी खूप कवळी होते त्याच्यामुळे लवकर शिजली. भेंडीची भाजी झाल्यानंतर लगेच दुसरीकडे चहा ठेवून दिला. आता आम्ही नाश्ता दुसरा काय तिसरा करणार नव्हतो, चहा बिस्किटच खाणार होतो. का तर रोज रोज चहा चपाती भाजी चपाती खाऊन कंटाळा येतो. मग एखाद्या दिवशी आहोंना सुट्टी असली ना तर कधीतरी पोहे उपीट किंवा चहा बिस्किटच याचाच नाश्ता होतो. तर आज चहा बिस्किटचाच नाश्ता आम्ही करणार आहे. एकीकडे मल्हारचा खूप गोंधळ चालू होता, का तर त्याचे बाबा आज घरी होते, तर तो जाम खुश होता. असं मुलांना एक दिवशी ना वेळ दिला की खूप छान वाटतं त्यांना पण, ते पण आनंदी होतात. का तर आम्ही तिघंजणच असतो त्याच्यामुळे त्याला आमच्या तिघातच त्याचं जग आहे. आम्ही त्याला जास्त बाहेर वगैरे काढत नाही, कधीतरीच त्याला बागेत वगैरे नेतो. तर मुलांना पण थोडासा आपल्या शेड्यूलमधून थोडासा वेळ दिला ना की मुलांना पण थोडंसं छान वाटतं. चला तर मग व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट करा. आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करून घ्या चॅनलला. बाय बाय.